पुण्यामध्ये एका 14 वर्षीय टँकर चालक मुलाच्या वडिलांना आता अटक करण्यात आलेली आहे। 14 वर्षीय मुलगा देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। टँकर चालक महेंद्र बोराडे यांना देखील पोलिसांनी आता अटक केलेली आहे। 14 वर्षीय मुलाने टँकर चालवून 2 मुलींना जखमी केलेलं होतं। सोनी राठोड आणि गीता ढुमे हे टँकरच्या धडकेमध्ये जखमी झालेले होते। सोनी राठोड यांच्या मणक्याला जबर मार बसलेला आहे आणि त्यामुळे आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। टँकर चालक जो आहे तो अल्पवयीन होता, त्याचं वय 15 वर्ष। त्याने पाठीमागून त्यांना जोरात धडक दिलेली आहे। त्याच्यामध्ये गीता धुमे आणि सोनी राठोड जी विद्यार्थिनी, सोनी राठोड ही विद्यार्थिनी आहे, हिला पाठीमागून जोरात धडक बसलेली आहे। त्याच्यामध्ये त्या जखमी झालेल्या आहेत। जे विधी संघर्षित बालकाचे पालक आहेत आणि टँकर चालक आहे, टँकरचे जे मालक आहेत महेंद्र बोराडे, या दोघांवरही आपण स्वतंत्र ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।